नमस्कार. तू ही रे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे बाबांचा हट्ट असतो देवघरात जाऊन आरती करण्याचा. ईश्वरी तो पूर्ण करण्यासाठी त्यांना देवघरात घेऊन जाते. त्या दोघांच्या मनमोहक अशा आवाजाने सगळेजण देवघराच्या दिशेने आलेले असतात. देवघरामध्ये काय चाललंय सगळेजण पाहू लागतात. तर इथे छानशी आरती ईश्वरी आणि बाबा दोघंजण मिळून करत असतात. त्या दोघांच्या आवाजाच्या स्वरामध्ये सगळेजण तिथे एकदम भक्तिमय वातावरणात रमवून जातात. मग ना बाबा सगळ्यांना आरती देऊ लागतात. आरती घ्यायची की नाही सगळेजण आडेवेडे घेत असतात. फक्त देवाची आरती आहे म्हणून तरी घ्या, त्याला नकार नका देऊ असा आग्रह केल्यानंतर रमाकांतने मग आजीने ती आरती घेतलेली असते आणि प्रसाद म्हणून पेढाही आजी घेते त्यांच्याकडनं. हळूहळू का होईना सगळ्यांचं मन बदलेल हा विश्वास ईश्वरीच्या मनात जसा आहे तसा तो सिद्ध करत आहे ती बाबांसमोर. आणि मात्र वल्लवी तिथे टॉन्ट मारायचं विसरत नाही. लगेचच ती रमाकांतला म्हणू लागते की तुझ्या हातून मी इथे प्रसाद खाते, याचा अर्थ असं नाही की तुला आम्ही स्वीकारले, लवकरात लवकर इथून निघायचं बघा, असं बोलून निघून जाते. बाबा खचतात. पण इथे मामा त्यांना उभारी देण्यासाठी त्यांच्याकडनं आरती घेतात, प्रसाद घेतात. ईश्वरी त्यांना समजून सांगते की आपण हळूहळू सगळ्यांचं मन बदलायचं, आपण खचायचं नाही तर आपण लढायचं. आता अर्णव तर ह्या खोलीत आले नाही, आपण तिकडे जाऊन त्यांना आरती देऊया, प्रसाद देऊया, त्याला तर ते नकार देणार नाही ना. हळूहळू त्यांचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न आपण करूया. अर्णव उभा असतो, तो रागारागाने ईश्वरीला बोलू लागतो की ह्या बाबाकडनं मी काहीही घेणार नाही, तुला काय वाटतं मी यांच्याकडनं आरती आणि प्रसाद घेईल, यांना इथून आत्ताच्या आत्ता जायला सांग. ईश्वरी त्यांना समजून सांगते की हे बघ, देवाचा प्रसाद आणि आरती याला कधीही नकार द्यायचा नसतो आणि तो कोणी दिला आहे त्याच्यापेक्षा देवाचा आहे म्हणून तरी घ्यायला हवं की नाही. मग तो आरतीही घेतो आणि छोटासा तुकडा प्रसादाचा तोडून तो तोंडात टाकतो. ईश्वरी म्हणते हळूहळू का होईना नक्कीच ते आपल्या पार्टीत येतीलच, आपण प्रयत्न करत राहायला हवे की नाही, तुम्ही अजिबात खचायचं नाही, मला साथ द्या फक्त तुम्ही. तर तिला हसून बाबा होकार देतात आणि मग खोलीत त्यांच्या निघून जातात. आता इथे मामा त्यांच्या खोलीत आल्यानंतर त्यांना दिसतं की वल्लवी काहीतरी गहन विचारात आहे. तर ती तिला विचारू लागतात की काय आहे तुझ्या हातामध्ये. तिच्या हातात असणारा फोटो ती पटकन लपवून पाहते. तर इथे अर्णवची मामा वल्लवीकडनं जबरदस्ती तो फोटो हातातनं खेचून घेतात आणि पाहतात. मग म्हणू लागतात की तुझ्या डोक्यात नक्की काय शिजत आहे, हा फोटो घेऊन तुला नक्की काय करायचं आहे, तुझ्या डोक्यात चाललेल्या सगळ्या गोष्टी मला कळत आहे. आत्ताच्या आत्ता इथे सगळं काही थांबवून टाक, असं धमकवत मामा तिला म्हणू लागतात. नाहीतर उकरायचं ठरलं तर खूप काही उकरून काढू शकतो मी पण. तर इथे वल्लवी त्यांना टॉन्ट मारू लागते की तुम्हाला ना तुमच्या दाजींचा बरा मोठा पुळका आलाय, सारखं त्यांच्या मागे मागे फिरत आहे, त्यांना ह्या घराच्या बाहेर कसं हाक लावता येईल त्याचा विचार करा, हे मागे मागे फिरणं बंद करा, मी त्या माणसाला लवकरात लवकर ह्या घरातनं काढून कसं टाकता येईल याचा विचार करते. तरी ते म्हणतात की आपलं घर नाही, हे त्यांचंच घर आहे. तरी वल्लवी म्हणते त्यांचं घर जरी असलं तरी त्यांचा या घरावर काहीच अधिकार नाही, त्यांनी इथे राहायचंच नाही, मी ठरवलं आहे ना. मामा तिच्या पुढे शब्दापुढे एकही शब्द आता बोलतच नाही. तिचा आडबंगपणा बघून इथे ईश्वरी अर्णवच्या बाबांचे सामान घेऊन येते. म्हणते की तुमचं बॅग गाडीतच राहिली होती तर मी आणली, तर त्या बॅगला कुठे ठेवू. तर ते म्हणतात ठेवी, ते मला ना जरा नामस्मरण करायचे, अगोदर एक गोळी खायची राहिली आहे तर मला पाणी देतेस का. मग ती त्यांना गोळी काढून त्यांच्या बॅगेतनं देत असताना ती पाहते की त्याच्यामध्ये खूप साऱ्या जुन्या आठवणी आहे. मग बाबांच्या लक्षात येतं की बहुतेकीने पाहिलं सगळं. खरं तर ईश्वरीने त्या बॅगमधलं सगळं काही पाहिलेलं असतं. त्या बॅगमध्ये लहानपणी चिंटूच्या आठवणी, अंजलीच्या आठवणी, त्यांचा फॅमिली फोटोग्राफ, सगळं काही तिने पाहिलेलं असतं. आता तिच्या लक्षात येतं की जसं आपल्या चिंटूकडे लहानपणीच्या आठवणी आहे ना, तशाच आठवणी इथे बाबांकडे पण आहे. म्हणजे बाबा घरचं किती विचार करत होते, सगळ्यांना किती मिस करत होते. मग ते आता त्या सगळ्या वस्तू पाहिल्यावर बाबांना म्हणू लागते की बाबा मी आलेच 2 मिनटात. खरं तर तिला कळलं आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. ते तिला थांबवू लागतात की ईश्वरी थांब, कुणाला काही म्हणू नको आणि कुठे जाऊ पण नको, मी काय म्हणतो ऐक. पण ईश्वरी आता इथे कुणाचं काही ऐकणार नाही, कारण तिला दाखवायचं आहे अर्णवला तुमच्याकडे लहानपणीची जशी आठवणी तशी बाबांकडे पण आहे. बाबा पण काही घरातल्या सगळ्या गोष्टी विसरलेले नाही. सगळ्यांची किती आठवण त्यांना आली असेल, त्यांचं मन किती दुखलं असेल याचा कधी आपण विचार केला असेल का. तर ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव करून द्यायचं ती ठरवते आणि ती तावातावाने लगेचच तडकात तडकी अर्णवच्या खोलीत जाते. त्याला म्हणू लागते की माझ्यासोबत 2 मिनटं खाली चला. तर तो म्हणतो की मला खूप काम आहे, तुझा ना बालिशपणा हल्ली वाढत चालले, तुझ्या मनासारखं तू वागत आहे ना घरभर, आता मला का हट्ट करते, खाली चल, मी येणार नाही. ती त्याला जबरदस्तीने खाली घेऊन येते.
इथे ईश्वरीला हाका मारू लागतात बाबा की इशू खाली आहे, काय झालं. तर इथे सगळ्या बाहेरचा आरडाओरडा ऐकल्यावर वल्लवी म्हणते झाला यांचा फॅमिली ड्रामा सुरू, चला आता काय नवीन नाटकं आहे त्यांची बाहेर जाऊन पाहूया. मग ती बाहेर जाऊ लागते. इथे सगळेजण त्यांचा आरडाओरडा ऐकून जमा होतात. ईश्वरी अर्णवला जबरदस्ती हाताला धरून खाली आणते आणि त्यांना म्हणू लागते की तुमचे बाबा पण तुमच्यासारखे इतके दिवस झुरत राहिले, मरत राहिले, क्षण क्षण तुम्हाला आठवत राहिले. तर तो म्हणतो काय पुरावा काय तुझ्याकडे. खरं तर बालपण आमचं हरवलं. या माणसामुळे आम्ही लहानपणी परक झालो. आम्हाला ज्या वयात खेळायचं आणि त्या वयात कमवावं लागलं, स्वतःसाठी काहीतरी करावं लागलं. तर ईश्वरी म्हणते असा काय विचार करताय तुम्ही जसं खचलात, जसे हारलात तसे ते पण हारले असतील. त्यांनी पण तुमची किती आठवण काढली असेल. आणि तो इथे ईश्वरीचं काही न ऐकता अर्णव तडकाफडकी बोलून मोकळा होतं की माझं हे वैभव, माझा हा पैसा, हे सगळं पाहून हा माणूस माझ्याकडे लाल टपकवत आला, याची नियत खराब मला कळत नाही. तर ईश्वरी त्याला म्हणू लागते की काय, त्यांना माहीतही नव्हतं तुमच्याकडे एवढा पैसा, संपत्ती आहे, काय काय आहे. त्यांना मी सांगितलं, मी त्यांना इथे घेऊन आले. आणि राहिला विषय ह्या संपत्तीचं, त्यांच्याकडे खूप मोठी संपत्ती, थांबा तुम्हाला आणून दाखवते. त्यांचं ते गाठोडं ती आणते. इथे बाबा तिला म्हणू लागतात ईश्वरी नको दाखवते गाठोडं कोणाला प्लीज. तर ती त्यांचं कोणाचंही ऐकत नाही. त्या बाबांसमोरच ती ते गाठोडं उलटं करते आणि सगळ्या आठवणी लहानपणीच्या अर्णवच्या आणि इथे अंजलीच्या त्या सगळ्या खाली सांडलेल्या दिसतात. सगळेजण त्या आठवणी पाहू लागतात. एकदम छोटी छोटी झबली, टोपली, एकदम छोटी छोटी अशी त्यांची खेळणी, भातुकलीची, अंजलीची आणि तिचं लहानपणीचे कपडे, सगळं काही तिथे आठवणींचा एकदम मोठा पिटारा उघडलेला असतो. आणि ते सगळं पाहून सगळेजण इमोशनल होतात. अंजली तर मात्र तर रडूच लागते की लहानपणी माझी भातुकली, माझा ड्रेस, सगळं काही बाबांनी इतकं जपून ठेवले. बाबा इतके दूर गेले होते तरी त्या सगळ्या आठवणीसोबत घेऊन गेले होते. तरी अंजली इमोशनल होऊ लागते. बाबा रडू लागतात. हे माझ्या अंजलीचं हे वस्तू आहे, माझी चिंटूची पाण्याची बॉटल आहे, माझ्या अंजलीची खेळणी, माझ्या अंजलीचा ड्रेस, भातुकली, हे सगळं काही अंजली पाहू लागते. आणि हळूच त्यातनं एक फोटो जो असतो तो फॅमिली फोटोग्राफ ती उचलून पाहू लागते, रडू लागते. आईची आठवण, बाबांची आठवण, सगळ्या आठवणी त्यांच्या डोळ्यासमोरून अशा जात असतात. आणि इथे चिंटू समोर आता लहानपणीची ती टोपी पण येते. तरी बाबा म्हणतात माझ्यासारख्या संत किंवा आपण म्हणतो ना साधू बाबाच्या झोळीमध्ये काय असेल तर फक्त त्याचा आठवणींचा भंडारा, बायकोच्या आठवणी, मुलांच्या आठवणी. तर बाबांचं झालेलं इमोशनल ते सगळं पाहून अर्णव ती टोपी तिथे खाली फेकतो आणि तो तिथून निघून त्याच्या खोलीत जातो. आणि इमोशनल झालेले बाबा मात्र म्हणू लागतात की माझ्या मुलीच्या ह्या सगळ्या आठवणी, हे सगळं काही माझ्या झोळीतच राहू द्या. माझ्यासारख्या साधू संताकडे देण्यासारखं काही नाही आहे. फक्त या माझ्या आठवणी माझ्यासोबत मी घेऊन गेलो, यांच्यावरतीच मी माझं आयुष्य काढलं. इथून पुढे पण मी त्याच आठवणी जपून ठेवेल, त्यांच्याच भरोश्यावरती आयुष्य काढेल असं म्हणत मग ते सगळ्या आठवणी त्यांच्या झोळीत भरतात. अंजली मात्र ते सगळं पाहून रडत असते ढसढसा. बाबा तिच्या डोक्यावरनं हात फिरवतात आणि तिला शांत करतात. आता इथे बाबा त्यांच्या खोलीमध्ये निघून जातात. अंजली मात्र त्यांच्याशी एक शब्दही बोलत नाही. खरं तर तिने बोलायला हवं होतं असं वाटू लागतं, पण ती बोलत नाही आणि आजीच्या कुशीत जाऊन ढसढस रडू लागते. आईच्या आठवणी, ते बाबांनी काढलेलं एकटेपणा, ते सगळं काही आता त्यांच्यासमोर आले. बाबांचं चित्र आता समोर स्पष्ट झालं आहे की ते किती झुरले, त्यांचं मन किती दुखलं असेल. आता पुढे आपल्याला पाहायला मिळेल की ईश्वरी झोपायसाठी खोलीत जाते. तिच्या खोलीतनं कपाटातून ती काहीतरी काढत असते. अर्णव मुद्दाम तिच्याकडे जाऊन सरक बाजूला, मला माझ्या वस्तू घेऊ दे कपाटातनं. तर ती म्हणते माझ्या घेऊ द्या, मग मी तुमच्या काढून देईल. तर ती त्याला कपडे काढून देते. तर तो म्हणतो रात्र झाली मूर्खा, आता काय कोट घालून मी काही ऑफिसला जाऊ का, मला ना नाईट ड्रेस हवा आहे माझा. मग ती त्याला नाईट ड्रेस काढून देते. फोनवर बोलता बोलता त्या दोघांची टक्कर पण होते. आता ईश्वरी डोळ्यामध्ये औषध टाकण्यासाठी एकटीच झटपटत असते. तर तिला ते काही टाकता येत नसतं, पण तिचा ॲटिट्यूड अर्णव म्हणतो मी टाकून देतो. पण ती म्हणते नाही बाबा, तुमच्याकडनं काही मदत घ्यावी आणि नंतर तुम्ही ती बोलून दाखवावी. कशाला बाबा तुमची मदत, माझं करेल मी असं म्हणत ती त्या एका हातानेच त्या बॉटलचं झाकण खोलते आणि डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न करू लागते. पण थेंब खाली आला की लगेच डोळा बंद होऊन जातो. अर्णव हसू लागतो आणि मग तिच्या हातातनं बॉटल खेचतो आणि म्हणतो प्रत्येक गोष्टीत ना तुझा हा हेकडपण आहे ना बंद करत जा. थांब, मी तुझ्या डोळ्यात नीट औषध टाकून देतो. काही जमत नाही तरी मला जमते करून राहिली. मग तो तिच्या डोळ्यात औषध टाकू लागतो. तिच्याकडे पाहतो प्रेमाने.
त्यांचं छानसं रोमॅन्टिक सॉन्ग इथे एक 2-5 मिनटं आपल्याला पाहायला मिळेल. तिथे भरपूर वेळ घालवतात. पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल की कळत नकळतपणे खरं तर ईश्वरी हसू लागते की यांना पटतंय मी काय म्हणते, पण मुद्दामच ते स्वतःच्या मनाला समजून घेत नाही आहे, वेळ घालवत आहे. आता इथे अंजली सगळ्या लहानपणीच्या आठवणी पाहू लागते आणि इथे तिच्या मुलीची सामाने आवरत असते. तितक्यात मामा येतात आणि राकेशला भेटण्यासाठी राकेशला ते कौतुक करून सांगू लागतात की तुम्ही तिकडे खूप छान काम केलं, तुमच्यामुळे आपल्याला डील क्रॅक झाली आहे, असं तसं. आणि अंजलीसमोर कौतुक पण करतात. खरंच आज जावई बापूंनी खूप छान कमालीचं काम केलं आहे, त्यांचं कौतुक तर व्हायलाच हवं. इथे राकेश म्हणू लागतो की कशाला माझं एवढं कौतुक करताय, मी एवढं काही केलं नाही, अर्णवनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्या विश्वासावरती खरं उभं राहण्याची वेळ आली म्हणून मी छान काम केलं, बाकी काही नाही, मला काहीही नको आहे. तर अंजली म्हणते तुमचं तोंड गोड करण्यासाठी मी काहीतरी गोडधोड घेऊन येते हां, असं म्हणत ती खोली बाहेर जाऊ लागते. खरं तर राकेश अजूनही नीच कपटी आहेतच. तो म्हणतो अरे माझ्या बायकोला अजिबात कळत नाही, एकदम बिनडोक बायको आहे, हिला काय माहिती तोंड गोड करण्यासाठी गोड पदार्थ नाही, गोड गोड मुली हव्या असतात. पुढील भागात आपल्याला हे पाहायला मिळेल की इथे हट्ट करत असतात बाबा घरी जाण्याचा त्यांच्या मठामध्ये, त्यांचं आयुष्य पुन्हा पूर्वीसारखं जगण्यासाठी. पण इथे ईश्वरी म्हणू लागते की अर्ध्यात जाऊ नका, आधी आपण अर्णवचं मन बदलण्याचा प्रयत्न करूया, नक्की त्यांचं मन बदलेल, त्यांना ते तुम्हाला समजून घेतील. तुम्ही जरी अर्ध्यात निघून गेला तर आपला प्लॅन अर्धाच राहून जाईल. इथे मात्र धुमाळकडनं बंदुकीच्या जोरावरती वल्लवीने ते जुने सगळे पुरावे निगेटिव्ह ते कात्रण सगळं काही मिळवलेलं आहे आणि आता ती एकदम खुश आहे की ते आता तिचं भांडं कधी फुटणारच नाही. इथे मात्र ईश्वरी प्रयत्न करते. बाबांची आणि तिची एक टीम झाली आहे, मुद्दाम डोकं दुखण्याचं नाटक करून जोरजोरात बाबा रडू लागतात. सगळेजण त्यांच्या काळजीने त्यांच्या खोलीत येतात. आता पुढे खरंच अर्णवला ओलावा पाझर फुटेल का पाहायला आपल्याला पुढे मिळणारच. तोपर्यंत छोटीशी विश्रांती. धन्यवाद.